बिहार टाईप माफिया टोळ्यांचं नेतृत्व कोण करत आहे हे सुरेश धस यांनी महाराष्ट्राला आणि देशाला सांगितलं. धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांची एक भूमिका होती आणि ती अत्यंत परकड भूमिका होती. त्यांच्या दृष्टीने ते गुन्हेगार, आरोपी आणि मुख्य सूत्रधार आहेत बीड मधल्या माफिया टोळ्यांचे. हे मी म्हणत नाही, सुरेश धस म्हणताय. आणि मग त्या मुंडेंना तुम्ही अचानक रात्री भेटायला जाता, 4 तास बसता, जेवण करता, लोकांच्या मनात संशय निर्माण होणार. आणि फडणवीस असं म्हणतात, भेटलं तर काय झालं, काहीच हरकत नाही भेटायला. पण ज्यांच्यावर तुम्ही आरोप करताय, ज्यांना तुम्ही एका खुनाचे मुख्य सूत्रधार मानताय, ज्यांना तुम्ही बीड मधल्या मिर्झापूरचं डॉन मानताय, त्यांना तुम्ही रात्री गुपचूप भेटता आणि फडणवीस त्याचे समर्थन करतात. म्हणजे तुमचं हँड इन ग्लोज झाला म्हणतो. मिली भगत आहे की काय या सगळ्यामध्ये? याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला सांगावं असं वाटतं.